मित्रांनो, तुमच्याकडे मोठं दुकान नाही, मोठी मशिनरी नाही आणि व्यवसायासाठी लाखो रुपयेही नाहीत, तरी सुद्धा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता मित्रांनो. हो, आणि असा व्यवसाय ज्यामध्ये ग्राहकाला तुमच्याकडे येण्यासाठी फार मोठे कारण सांगावं लागत नाही आणि फळ ही गरज आहे मित्रांनो. पण इथेच एक मोठं रहस्य आहे. फळ विकणारे सगळेच कमावत नाहीत. काहींची फळे मित्रांनो संध्याकाळपर्यंत संपतात, पण काहींची फळं खराब होऊन नुकसान होतं मित्रांनो. मग मित्रांनो, फळांच्या व्यवसायात नफा कुठे तयार होतो आणि नुकसान कुठे होतं, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फळ विक्री व्यवसायाची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची मित्रांनो संपूर्ण रणनीती पाहणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे फळ विकण्याऐवजी ग्राहकांना तुमच्याकडून पुन्हा पुन्हा खरेदी करायला कसं लावायचं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. फळ विक्री व्यवसाय म्हणजे फळ आणायचे आणि रस्त्यावर ठेवून विकायचे इतकंच नाही. हा व्यवसाय म्हणजे खरेदी, योग्य निवड, योग्य साठवणूक, आकर्षक मांडणी, योग्य किंमत, ग्राहकांचा विश्वास. तुम्ही सुरुवात करू शकता, छोट्या हातगाडीपासून सुरुवात करू शकता, फळांच्या स्टॉलपासून सुरुवात करू शकता, छोट्या दुकानापासून, सोसायटी जवळ फळ विक्री करून, मार्केट जवळ, हॉस्पिटल किंवा ऑफिस परिसरात किंवा घरातून तुम्ही ऑर्डर घेऊन डिलिव्हरी देण्यापासून. म्हणजे सुरुवात करण्यासाठी वेगळा सेटअप आवश्यक आहे असं नाही मित्रांनो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फळांचा व्यवसाय हा दिसायला सोपा आहे, पण यामध्ये खरेदीची चूक म्हणजे थेट मित्रांनो तुमचं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, समजा तुम्ही उद्या सकाळी फळांचा स्टॉल सुरू केला, पहिल्या दिवशी फळं आणली, दुसऱ्या दिवशीही आणली, पण ग्राहक असेलच असे नाही मित्रांनो. म्हणून फळांचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पहिली गुंतवणूक पैसे नसते, पहिली गुंतवणूक असते निरीक्षण. तुमच्या परिसरात लोकांची गर्दी कुठे असते, सकाळी जास्त ग्राहक कुठे असतात, संध्याकाळी कुठे गर्दी असते, लोक कोणती फळे जास्त खरेदी करतात, आजूबाजूला आधीपासून किती फळ विक्रेते आहेत, त्यांचे दर काय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळं मित्रांनो काय देणार आहात. या प्रश्नाची उत्तर मित्रांनो शोधली तर तुमचा व्यवसाय सुरू होण्याआधीच अर्धी तयारी तुमची पूर्ण झालेली असेल आणि तुमचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालण्यास मित्रांनो ह्या मध्ये मदत होईल. मित्रांनो, स्टॉलवर नेमकी कोणती फळं ठेवायची यासाठी एक साधा नियम लक्षात ठेवा. जास्त व्हरायटी म्हणजे जास्त नफा असं नाही. तुमच्या परिसरातील मागणी पाहून मित्रांनो तुम्ही फळं निवडली पाहिजे. जसे की केळी, सफरचंद असेल, संत्री, मोसंबी, डाळिंब, पपई, पेरू, द्राक्ष असतील, कलिंगड अशी लोकप्रिय फळं मागणीनुसार मित्रांनो तुम्ही ठेवता येतील. हंगामानुसार फळांमध्ये बदल करता येतो मित्रांनो. उन्हाळ्यात काही फळांची मागणी वाढू शकते, पावसाळ्यात वेगळी मागणी असू शकते, हिवाळ्यात वेगळ्या फळांना ग्राहक मित्रांनो पसंती देऊ शकतात. म्हणून फक्त तुम्हाला एखादं फळ आवडतं यावर तुमच्या मालाची मित्रांनो खरेदी करू नका. मित्रांनो, विचार करा, माझ्या ग्राहकाला काय आवडतं. व्यवसायात हा एक छोटासा बदल तुमचा नफा बदलू शकतो मित्रांनो. आता फळ विक्री व्यवसायात नफा किती मिळतो इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. नफा हा प्रत्येक फळावर सारखा नसतो. खरेदी दर, विक्री दर, फळांची गुणवत्ता, हंगाम, स्थान, ग्राहकांची मागणी आणि खराब होणाऱ्या मालाचं प्रमाण मित्रांनो या सगळ्यांवर तुमचा प्रत्यक्ष नफा अवलंबून असतो. मित्रांनो, तुम्ही एखादा माल 100 रुपयाला घेतला आणि तो 130ला विकला तर मित्रांनो 30चा फरक दिसतो. पण यामधून वाहतूक, स्टॉलचा खर्च, पिशव्या, मजुरी, वीज आणि इतर खर्च आणि खराब झालेला माल हे वजा करावे लागेल मित्रांनो तुम्हाला. म्हणून विक्री आणि नफा हे दोन्ही वेगळे शब्द आहेत. ही गोष्ट सुरुवातीपासून लक्षात ठेवा, तर व्यवसायाकडे पाहण्याची मित्रांनो तुमची दृष्टी बदलेल. आता या व्यवसायातील सर्वात मोठा धोका म्हणजे मित्रांनो तो म्हणजे न विकला गेलेला माल. फळं ही नाशिवंत असतात. आज सुंदर दिसणारं फळ उद्या तितकंच आकर्षक दिसेलच असं नाही. आणि म्हणून फळ व्यवसायात मित्रांनो खरेदीचे गणित विक्री इतकंच महत्वाचं आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर माल येण्यापेक्षा तुमच्या विक्रीचा अंदाज घ्या. कोणता माल वेगाने निघतो, कोणता माल उरतो, कोणत्या फळांसाठी जास्त ग्राहक मित्रांनो विचारतात हे दररोज लिहून ठेवा. एक छोटी वही ठेवा. दररोज खरेदी, विक्री, खर्च आणि उरलेला माल मित्रांनो लिहून ठेवा. काही दिवसात तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे स्वतःचा मित्रांनो एक डाटा मिळेल. आणि लक्षात ठेवा, ज्याच्याकडे आकडे असतात तो अंदाजाने व्यवसाय मित्रांनो करत नाही. अशा जर पद्धतीने तुम्ही व्यवसाय केला तर तुमचा हा व्यवसाय मित्रांनो तितकाच चालण्यास जास्त मदत होईल. आता समजा 2 फळांचे स्टॉल आहेत, दोन्हीकडे जवळजवळ सारखीच फळे आहेत, पण पहिल्या स्टॉलवर मित्रांनो फळं अस्तेवस्ते ठेवलेली आहेत आणि दुसऱ्या स्टॉलवर फळ स्वच्छ, व्यवस्थित आणि रंगांनुसार मांडलेले आहेत. ग्राहक कुठे थांबेल? साहजिकच जेथे फळ आकर्षक दिसायला तेथे. म्हणून स्टॉलची मांडणी मित्रांनो ही एकदम सजावट नाही, तर ती तुमची सायलेंट मार्केटिंग आहे. फळ स्वच्छ ठेवा, कुजलेली आणि खराब फळे लगेच बाजूला करा. किमती स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने ठेवा. स्टॉलवर स्वच्छता ठेवा आणि शक्य असेल तर एक साधं पण लक्षात राहणारं नाव आणि ओळख तयार करा. कारण ग्राहकाला फळ दिसतं पण विश्वास
विकत घेत असतो मित्रांनो ग्राहक. आज व्यवसाय फक्त रस्त्यावर उभा राहून करण्याचा काळ नाही, तुमच्याकडे मोबाईल आहे म्हणजे तुमच्याकडे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं मित्रांनो मोठं साधन आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर रोजचा जो माल उपलब्ध आहे त्यांची यादी तुम्ही टाकू शकता, ग्राहकांना ती पाठवू शकता. आज ताजी डाळिंब उपलब्ध आहेत किंवा आज ताजी द्राक्ष उपलब्ध आहेत, आज फळांची होम डिलिव्हरी उपलब्ध आहे. सोसायटीमध्ये तुमच्या राहणाऱ्या ग्राहकांची छोट्या ऑर्डर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. मग ज्येष्ठ नागरिक असतील, व्यस्त कर्मचारी असतील, कुटुंब असतील, अशा ग्राहकांसाठी तुम्ही घरपोच सेवा देऊ शकता फळांची आणि अतिरिक्त पर्याय तुम्ही ठरवू शकता. आणि इथे एक मोठं रहस्य आहे, एकदा ग्राहक मिळवणं कठीण असतं पण त्याला पुन्हा ग्राहक बनवणं मित्रांनो अधिक महत्वाचं असतं. म्हणून प्रत्येक ग्राहकाला चांगली सेवा दिली पाहिजे मित्रांनो. तुमच्या आसपास 10 फळ विक्रेते असतील तर ग्राहक तुमच्याकडे काय येईल याचं उत्तर आहे विश्वास. ग्राहकाला योग्य वजन मिळालं पाहिजे, किंमत स्पष्ट असली पाहिजे, फळांची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, वागणं तुमचं नम्र असलं पाहिजे मित्रांनो. आणि एकदा ग्राहकाने तुमच्याकडून खरेदी केली तर त्याला असा अनुभव मिळाला पाहिजे, पुढच्या वेळी फळ घ्यायची असतील तर यांच्याकडूनच घेऊ. हे झालं तर तुमच्याकडे फक्त ग्राहक राहणार नाही, तुमच्याकडे तयार होतो रिपीट कस्टमर. आणि रिपीट कस्टमर हा कोणत्याही छोट्या व्यवसायाचा मित्रांनो मोठा आधार असतो. आज तुम्ही कदाचित एक छोट्या हातगाडीपासून सुरुवात कराल, उद्या तुमच्याकडे मित्रांनो नियमित ग्राहक असतील, नंतर तुम्ही छोटं दुकान टाकाल, नंतर घरपोच सेवा मित्रांनो तुम्ही चालू करा आणि पुढे फळांचे कटिंग पॅक, फ्रूट बॉक्स किंवा ऑफिस सोसायटीसाठी नियमित ऑर्डर सारख्या संधींचे मित्रांनो विचार करू शकता तुम्ही. पण प्रत्येक पायरीवर एकच नियम मित्रांनो, आधी विक्री तयार करा, मग मित्रांनो तुम्ही विस्तार करा. फक्त दुकान मोठं करण्यासाठी कर्ज घेण्यापेक्षा आधी मित्रांनो ग्राहक वाढवा. आधी रोजचा कॅश फ्लो समजा, आधी नफा समजा आणि मग मित्रांनो व्यवसाय वाढवला पाहिजे. कारण व्यवसायाचा आकार मोठा करण्यापेक्षा व्यवसाय मजबूत करणं जास्त महत्वाचं आहे. व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, आपली सुरुवात छोटी असू शकते पण आपलं स्वप्न छोटं असण्याची गरज नाही. एक हातगाडी, एक छोटा स्टॉल, काही फळांच्या पेट्या आणि मनात मोठं स्वप्न, यातून उद्याचा मोठा व्यवसाय तयार होऊ शकतो मित्रांनो. पण सुरुवात करण्याआधी अभ्यास करा, मार्केट समजून घ्या, ग्राहक समजा आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो हिशोब समजून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा छोट्या व्यवसायातून मोठं स्वप्न उभं करण्यासाठी उपयोगी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकच गोष्ट सांगा, तुम्हाला फळ विक्री व्यवसाय सुरू करायचा आहे का. कदाचित तुमची एक कमेंट उद्या तुमच्या व्यवसायाची पहिली पायरी ठरेल. पुन्हा भेटूया एका नव्या व्यवसायाच्या नव्या संधीसोबत. तोपर्यंत स्वप्न मोठं ठेवा, सुरुवात छोटी असली तरी चालेल मित्रांनो. आणि हो, मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.